आज समाजामध्ये पाहिलं असता भरपूर लोकांची देवावर श्रद्धा आहे, काहींची नसेल, आणि तेवढ्याच प्रमाणात संतांवर सुद्धा लोकांची श्रद्धा असते. परंतु संत मात्र आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये बघायला मिळतात. म्हणजे काय तर काही संत डांगवे असतात, वस्त्र धारणच करत नाहीत, विदेही असतात, म्हणजे काय खातात काय पितात त्यांचं त्यांना भान नसतं, काय बोलतात. काही संत छोटीशी लंगोटी धारण करून असतात, तर काही संत भगवान बाबांसारखे ऐश्वर्य संपन्न संत सुद्धा असतात, श्रीमंत संत सुद्धा असतात, मोठमोठे मठ, गाड्या, संपत्ती, अन्नदान वगैरे त्यांच्याकडे चालतं. काही संत विरक्त असतात, म्हणजे घरादाराचा त्याग केलेले संन्यासी संत असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे संत आणि काही ज्ञानी संत असतात. इथे जगाला आपल्या कीर्तन प्रवचनामधून अत्युच्च दर्जाचं असं ज्ञान देत असतात. या सगळ्यांना मानणारा एक वेगवेगळा वर्ग आहे. परंतु होतं काय की जे विदेही संतांना मानणारे लोक आहेत त्यांना ऐश्वर्य संपन्न संतांचा मात्र राग येतो. जे ज्ञानी संतांना मानणारे संत आहेत त्यांना सुद्धा या विदेही संतांचा राग येतो, कारण हे काहीच उपदेश करत नाहीत जगाला. गजानन महाराजांचे सारखे संत कोणताही ग्रंथ लिहिला नाही, काही नाही, मग हे कसले संत असे सुद्धा लोक प्रश्न विचारतात. परंतु मंडळींनो, संत बाहेरून दिसायला कसेही जरी असले तरी अधिकारानं समान असतात. म्हणजे एकाच अधिकाराचे असतात. ते आपल्या भक्ताला मोक्षपंथापर्यंत नेऊन पोचू शकतात, एवढी शक्ती त्यांच्याजवळ असते. दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथामध्ये याच्या संबंधी एक सुंदर ओवी टाकलेली आहे. संत अधिकारे समान, मुळीन तेथे अधिक न्यून, जैसे भक्तांचे इच्छील बन, तैसी रूपे दाविती थ्या. जसं ज्या भक्ताचं मन असेल तशा रूपामध्ये संत त्यांना भेटतात आणि त्यांचा उद्धार करतात. म्हणून संतांमध्ये भेद न करता सर्व संतांना नमस्कार करावा, वंदन करावं आणि त्यांनी सांगितलेल्या उपदेशाचं पालन करावं. यातच आपल्यासारख्या सामान्य माणसाचं हित आहे. रामकृष्ण.